एवढे मासे जाळा टाकताना लागलेत आपल्याला. आता आपण मला तर वाटतं समोर आता जो बोललो तेच झालं आहे. हे बघा समोर 3 आहेत, 4 आहेत, निघायचे चान्सेस पण आहेत. मित्रांनो पाण्यात मासे कमी दिसत होते, आता बघा समोरून तुम्हाला दिसत असतील. हे बघा कशी लायटिंग आहे बघा, असं पूर्ण झाला आपला भरला आहे. हवा पण सुटला आहे. पाऊस यायच्या आधी आपण मासे काढून इथून निघून जाऊया. तर हॅलो फ्रेंड्स, आज आलो आपण मासे पकडायला, आपले गावठी मासे. पाणी जरा कमी झालं आहे आणि आज बघू आपल्याला काय मासे भेटतात. तर जे पण काय भेटतील दाखवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला आधी जाळा दाखवतो. साधा तुटलेला पुसलेला जाळा आहे आपल्याकडे. हा बघा अशा टाईपचा जाळा आहे, दांडे आणि बलक माशाचा. तो जाळा टाकून दाखवतो तुम्हाला किती मासे भेटतात. हा बघा असं पाणीची कंडिशन आहे, पाणी पण खूप कमी झालं आहे, पण तरी दाखवतो तुम्हाला किती मासे भेटतात. आता पटापट जाळा टाकून घेऊया. वाजलेत 7. हा जाळा बघा. तर मित्रांनो आत्ता जस्ट जाळा टाकून घेतला आहे आपण, कारण का अंधार होतो आहे. 5 ते 10 मिनिट झाला असतील जाळा टाकायला. आणि जाळा टाकता टाकता आपल्याला एवढे मासे मिळाले आहेत ना, सोबत पिशवी वगैरे काय नव्हती नेली, जाळं वगैरे, तरी पण जाळा टाकता टाकता एवढे मासे लागलेत. आणि आता जो जाळा आहे ना पूर्ण भरला आहे, कारण का जाळा खेचताना असं वाटत होतं का खूप मासे आहेत, कारण का खेचतात समोरून. तरी पण पाण्यात जाऊन तुम्हाला दाखवतो थोडा उशीर. पाण्यात जायला नाही पाहिजे, कारण का ही कंडिशन अशी आहे का यावेळेला जेवढं पाणी शांत ठेवेल ना, जाळा एकदम शांत राहील ना, तेवढे पाडावट मासे अटकतात. तर जाळा सध्या राहू दे पाण्यात, तुम्हाला नंतर जाळा खेचल्यावर पूर्ण दाखवतो. तर मित्रांनो आता आपण जाळे टाकून 20 मिनिट झालेत आणि पूर्ण अंधार पडला बहुतेक, कारण का 7ला आलेलो. 7:21-26 मिनिट झालेत टोटल. तिकडनं बघा चंद्र पण निघाला आहे. आणि आता तुम्हाला जाळा उचलून दाखवतो. पटपट जाळा काढून घेतो. 20 मिनिट म्हणजे खूप झालेत, कारण का पाणी शांत ठेवलेलं, मासे लागल्याचे चान्सेस जास्त होते. तर मोबाईल सोबत पाण्यात घेऊन जायचं बोललं ना, थोडा रिस्क आहे. चेस्ट माउंट आणला असतं तर काम झालं असतं, पण तरी पण मी मोबाईल घेऊन जातो आहे. थोडा एक कोपऱ्यात आपण थांबून एका हाताने जाळा खेचण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला मासे दाखवतो लाईव्हला, म्हणजे समोरून दिसतील का जाळा खेचता खेचता किती मासे लागतात आपल्याला. चला फोकस नव्हतं समोर, ठेवला फोकस पण झाला. आता पाय चप्पल घालून उभं चालू असं वाटतंय. आता तुम्हाला दाखवतो मी मासे किती लागलेत आपल्या जाळ्याला. बघा ही समोरची साईड आहे. इथे कुठेतरी मग असे 2 का 3 मासे होते. अरे यार निघाल असं वाटतंय. बघा मित्रांनो एक आहे इथे, एक आणखी एक होता मग अशी, तो गेला असेल, सुटला असेल. जास्त उशीर ठेवला ना का हा प्रॉब्लेम होतोच. तर बघा कशी तुम्हाला लाईट बघायला भेटेल. बघा माशांची लाईट. जाला बघा ही जाल्याची कंडिशन आपली. एवढा जाला फाटला आहे तरी पण मासे चांगले भेटतात. हे बघा समोरून जेवढं बघाल ना तेवढं प्रॉपर मासे लागलेले आहेत. बघा हे बघा कसे चमकतात. बघा हे आपल्या जाळ्याचे सुरुवातीचे जवळजवळ मी 3 का 4च हे उचललेत. मला दिसले असतील. बघा इकडं पण आहेत. आता समोरच्या साईडून पूर्ण जाळा खेचून घेऊया. जर दुसऱ्या हाताने जाळा खेचला असताना तर मासे निघाले नसते, कारण का जेवढा फास्ट जाळा खेचाल ना मासा निघत नाही. तर आता मी एकाच हाताने जाळा खेचतो आहे आणि एका हाताने तुम्हाला मासे दाखवतो आहे. मोबाईल पकडला आहे त्याच्यामुळं जरा मासे सुटण्याचे चान्सेस आहेत. आपला जाळा पण बघा नुसतं जाळा टाकला आहे. बलोक जास्त येतात. दांडीचा प्रकार थोडा कमी भेटला. हा बघा बलोक मोठ्या साईजचा, अशी साईज आहे. आज फक्त बलोकच आहे, कारण का समोरचं पाणी अजूनपर्यंत थंड नाही झालं. दुपारी जेवढं उन्हामध्ये पाणी गरम होतं ना
हा बघा इथे एक पाणी ते खालच्या साईडला दुसरे मासे लागतात, आपले जो करवली टाईपचा मासा असतो ना तसे लागतात हे बघा. मस्त मित्रांनो, चांगले मासे लागलेत बघा. तसं जाला भरलाय. जिथे थर्मासचा फ्लोटिंग नव्हता ना त्या एरियात मासे नाही लागले, म्हणजे ती एरिया एकदम पाण्याला डीपमध्ये जाऊन बसलेली, त्याच्यामधले मासे नाही लागले. फ्लोटिंगच्या साईडला बलोक लागलेत, म्हणजे तो जाला वरच्या साईडला तरंगत राहतो, म्हणजे जिथे फ्लोटिंग नव्हती तिथे मासे नाही लागले बघा. आता झाले असतील जवळजवळ 20-25 मासे झाले असतील आपले. अजून पूर्ण जाला हे आपलं तिकडे पुढे, तरी पण मागच्या वेळेला जे मासे लागले ना तसे मासे नाही लागले. इकडे बघा जाला एवढा फाटला आहे, तरी पण फाटलेल्या एरियामध्ये पण मासे लागलेत. हा बघा बोलक. तर आपण एक जागेवर उभा राहून जाला खेचतोय बघा. इथे कुठेतरी मासा होता. कुठला तरी एक एरिया असा असतो जाल्याचा का तिथे खूप मासे लागलेले असतात. मला तर वाटतं समोर आता जो बोललो तेच झालं आहे. हे बघा समोर 3 आहेत, 4 आहेत, निघायचे चान्सेस पण आहेत. दांडे आहेत, बोलक आहेत, सगळे मासे. माझ्या समोर मोठा मासा होता पण गेला पाण्यामध्ये. एवढ्या अंधारात आहे एकटाच. ही बघा बहुतेक निघाले बघा. आता जर ती लॉक नाही बसली तर निघून जाईल. ही बघा कसली मोठी दांडी. ही बघा बलोक आहेत, सगळे मासे बघा कसे. खूप मासे आहेत मित्रांनो, खूप मासे आहेत. आपल्या जाळ्याला समजून नाही, तुम्ही बघितलं असेल तरी पण भरपूर मासे अडकलेत. तुम्हाला तर मी बाहेर काढून दाखवतो झाला तर आपण केला जमा. तर तो बाहेर फक्त मोबाईल पाडला ना पाहिजे हातातून. बाहेर गेल्यावर दाखवतो किती मासे सर्व काढून. तर बघा मित्रांनो, हा होता आपला जाला. आणि झालेला आता किती मासे मिळतील हे बघा. समोर तुम्हाला दिसत असतील का किती मासे आहेत झाल्यात. हे बघा एकाच एरियामध्ये भरपूर आहेत. तरी पण आपलं काम झालं आहे. लायटिंगसारखा जाला पेटलेला दिसतोय. तर मी पटापट मासे काढून घेतो. समोरच्या साईडून चंद्र पण आला आहे, तर चला मासे काढतो पटापट मित्रांनो. पाण्यात मासे कमी दिसत होते, आता बघा समोरून तुम्हाला दिसत असतील. हे बघा कशी लायटिंग आहे बघा. असं पूर्ण जाला आपला भरला आहे, हवा पण सुटला आहे. पाऊस यायच्या आधी आपण मासे काढून इथून निघून जाऊया. तर मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो मी मासे किती भेटलेत आपल्याला. टोटल पटापट जाळ्यातील मासे सोडवून घेतलेत आपण आणि आखीमध्ये ठेवलेले. आता इथे मातीची जागा आहे, तरी पण मी ओततो बघा. हे बघा एकच वेळ टाकले, 20 ते 25 मिनटं जाला पण ठेवलेला आणि एवढे सारे मासे मिळालेत. आणि आताचे हे सगळे मासे आहेत ना गाबुलीचे आहेत. दांडीची साईज बघा आपल्या हाताच्या एवढी आणि गाबुलीचे मासे आहेत. पण सगळे टॉपेज बलोक दाखवू. ही आमच्याकडे बलोक बोलतात तिला, तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की सांगा. सगळे दोनच टाईपचे मासे आहेत, दांडी आणि बलोक. एवढे सगळे मासे भेटले आहेत आपल्याला. तर जाला पण तिकडे सुकट टाकला आहे आणि आता आपण निघतो मित्रांनो. तर बघा 10 मिनटं जाला टाकायला गेले असतील, 10-15 मिनटं थांबलो आणि 20 ते 25 मिनटात आपल्याला टोटल एवढे मासे मिळाले. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तोपर्यंत टाटा बाय बाय.